नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. काश्मीरमधल्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने पोचलेल्या TRF दहशतवादी संघटनेने केलेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अतिशय महत्त्वाचा म्हणजे 1960चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा अतिशय मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आतापर्यंत भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता, मात्र आता थेट वॉटर स्ट्राईक करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याच्या तयारीत भारत आहे. कोल्हापूर शहरातील 100 कोटीच्या रस्ते प्रकल्पात गंभीर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय. या प्रकरणाची CID चौकशी करून कोल्हापुरातील सूत्रधार व सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. यासाठी आज ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसमोर आंदोलन केले. या कामाची मुख्यमंत्र्यांनी CID चौकशी करावी. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासकाने 4 दिवसात बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसं न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेला कोल्हापूर बंद हा पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार व काही तांत्रिक कारणामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. 27 एप्रिलला छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकाद्वारे देण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत आपली नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे. कोणताही पात्र शेतकरी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी विशेष लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या संध्यामठ गल्लीमध्ये बुधवारी रात्री खंजीरने भोसकून तरुणाचा खून करण्यात आलाय. प्रशांत भीमराव कुंभार असं निवृत्ती चौक येथे राहणाऱ्या मयत तरुणाचं नाव आहे. हा खून नातागोळे तालीम येथे राहणाऱ्या नरेंद्र राजाराम साळुंखे या संशयिताने केल्याचं कुंभार याच्या मित्रांनी सांगितलं. विलेपार्ले मुंबईतील भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पाडकामाच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीनं शुक्रवार 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर पाडण्यात आलंय. ही घटना समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या अन्यायी प्रकाराचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन मापदंड निर्माण करणाऱ्या आणि जागतिक स्तरावर कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करणाऱ्या डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली असून शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या त्या व्यक्ती ठरल्या आहेत. IPL 2025 मधील रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेटनी पराभव केलाय. मुंबईकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. त्याने केवळ 70 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांची आतिषबाजी केली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.